आज मी तुमच्याशी एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करत आहे. तर आज आपण बनवत आहे अतिशय पौष्टिक अशी इडली आणि तीही तांदूळ शिवाय. बऱ्याच जणांना काही पथ्य वगैरे असेल तर तांदूळ खाल्ले जात नाही, म्हणजे डॉक्टर्स जे आहे ते तांदूळ खाऊ नका असं म्हणतात. तर अशा वेळेस जर काही साऊथ इंडियन पदार्थ करायचे असेल तर ते तर तांदळाशिवाय होणार नाही. मग तांदळाच्या ऐवजी कुठला इन्ग्रेडियंट आपण इथे वापरलेला आहे, ज्यामुळे हे साऊथ इंडियन पदार्थ तर करूच शकतो, पण आज मी तुम्हाला इथे या इडलीची रेसिपी शेअर करत आहे. आणि हे जे आपण बॅटर तयार करणार आहोत ना, यापासून इडली, त्यानंतर डोसा, उत्तप्पा हे सगळं तुम्ही तयार करू शकता. आणि तुम्ही बघितलं इडली किती फ्लफी, छान स्पॉन्जी झालेली आहे. अजिबात असं वाटत नाही की ही राईसपासून तयार केलेली नाही आहे. आणि यामध्ये आपण अजून काही असं इन्ग्रेडियंट्स घातले नाही आहेत, तरीही आपली ही जी इडली आहे मस्त फ्लफी आणि स्पॉन्जी तयार होते आणि छान हलकी फुलकी तयार होते. सोबतच इथे मी चटणी तयार केलेली आहे आणि ही चटणी पण या इडलीसोबत अप्रतिम लागते. तर याच पद्धतीने हे दोन्ही पदार्थ करून बघा. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार, मी सोनल मिजवानी. द सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया. आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन मस्त मस्त रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करत असते. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपण इडलीचं बॅटर तयार करून घेऊ. तर बॅटर कसं तयार करायचं, त्यासाठी मी अर्धा कप उडदाची डाळ भिजत घातली होती. 4 ते 5 तास याला भिजत घालायचं. 1-2दा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर याला 5-6 तास भिजत घालायचं. तर हे बघा, डाळ चांगली भिजलेली आहे. आणि आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. बारीक करताना थोडंसं पाणी घातलं तरी चालतं. सुरुवातीला पाणी घालू नका, म्हणजे डाळ जी आहे ना ती व्यवस्थित बारीक होणार नाही. तर सुरुवातीला पाणी न घालता थोडंसं बारीक करा. आणि त्यानंतर हे बघा, मी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि परत याला छान बारीक करून घेतलं. आता तुम्ही बघितलं किती छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. अगदी प्लेन पेस्ट तयार झाली पाहिजे. यामध्ये मी मिक्सरचंच थोडंसं पाणी ॲड केलं. आता यामध्ये आपण 2 कप रागी पीठ किंवा नाचणीचं पीठ घालणार आहोत. तर बरोबर इथे आपण तांदळाचा उपयोग न करता ही इडली तयार करत आहोत. तर इथे हे जे नाचणीचं पीठ आहे ना, ते अतिशय पौष्टिक आहे. नाचणीच्या पिठाचे फायदे तर तुम्हाला माहिती आहेच, तरीही मी परत एकदा सांगते. तर नाचणीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं, प्रोटीन असतं, पोटॅशियम, कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतं. ते आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी, त्यानंतर डायबिटीज असेल किंवा हृदयरोग असेल त्यासाठी पण हे जे नाचणीचं पीठ आहे, म्हणजे कुठलेही धान्य खाण्यापेक्षा हे जे नाचणीच्या पिठाचे तुम्ही चपाती किंवा भाकरी तयार करून खाऊ शकता. तर म्हणूनच आज मी ही नाचणीच्या पिठाची इडलीची रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. आता हे जे नाचणीचं पीठ आपण ॲड केलं ना, ते छान मिक्स करू. आणि यामध्ये जसं जसं थोडं पाणी लागेल तसं तसं थोडं पाणी ॲड करू. आणि नेहमी आपण इडलीचं बॅटर कसं तयार करतो त्याच पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे. कन्सिस्टन्सी आपल्याला त्याच पद्धतीची ठेवायची आहे. खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही. तर हे बघा, आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण याला रात्रभर किंवा 10 ते 12 तासासाठी फर्मंट करायला ठेवून देऊ. इथे 10-12 तास झालेले आहे, म्हणजे दुसरा दिवस. आता दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे. आणि हे बघा, आपलं पीठ बघा किती छान फर्मंट झालेलं आहे. मस्त जाळी आलेली आहे आणि छान असं आपलं हे पीठ आंबलेलं आहे, म्हणजेच फर्मंट झालेलं आहे. आता आपण याची इडली तयार करायला घेऊ. त्यासाठी मी इथे यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. त्यानंतर थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे, अर्धा चमचा. आणि हे छान मिक्स करून घेऊ. मिक्स करायला मी थोडंसं पाणी ॲड केलं, म्हणजे हे छान व्यवस्थित मिक्स होईल. तर हे बघा, अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता आपण याची इडली तयार करून घेऊ. तर इडली पात्रामध्ये तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आता हे घालून घेऊ. आणि हाय फ्लेमवरती 20 मिनिटं ही इडली स्टीम करून घेऊ. हे बघा, 20 मिनिटं झालेली आहे आणि आता आपली इडली पण तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे.
आता एकदा चेक करून घ्यायचं की पीठ म्हणजे इडली जी आहे ती व्यवस्थित शिजली आहे की नाही. तर मी चाकू असं टाकून बघते यामध्ये आणि बघते जर पीठ लागलेलं असेल ना तर परत एक 5 मिनिटं स्टीम करून घ्यायचं. पण अजिबात आता इथे लागलेलं नाहीये, म्हणजे याचा अर्थ आपली जी इडली आहे ती चांगली स्टीम झालेली आहे, चांगली शिजलेली आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि याला थोडं थंड होऊ देऊ, म्हणजे 5 मिनिटं ठेवू आणि 5 मिनिटानंतर ही जी इडली आहे ती डिमोल्ड करू, म्हणजेच या इडली पात्रामधून काढून घेऊ. तर ही बघा किती इझिली ही इडली निघत आहे, बघितलं ना. तर याच पद्धतीने सगळ्या इडल्या मी काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीच्या इडल्या पण तयार करून घेते. आता आपण याची चटणी तयार करायला घेऊ. तर त्यासाठी मी इथे कढई घेतली, यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा चणा डाळ घालायची आहे. जे मी इथे घालायचं विसरले, पण मी पुढे याच व्हिडिओमध्ये पुढे घातलेलं आहे, तुम्हाला दाखवते. आता यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, त्या घालून झाल्या. त्यानंतर लगेचच मी इथे एक छोटा कांदा असा चिरून घेतला, तो घातला. 2 टेबलस्पून शेंगदाणे घातले आणि याला 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं. जसं मी सुरुवातीला सांगितलं, आता मी इथे उडदाची डाळ आणि चणा डाळ विसरली, तर मी आत्ता घातलेली आहे. आणि इथे माझ्याकडे उडीद डाळ आणि चणा डाळ दोन्ही पण नव्हत्या, तर मी त्याच्याऐवजी काय केलं, उडीद डाळ जी असते ना, तर ती सालीची उडीद डाळ माझ्याकडे होती, ज्याला साल असतात, तर ती मी इथे अर्धा चमचा घातली. आणि चणा डाळ असते ना, तर चणा डाळ पण नव्हती माझ्याकडे, तर मी जे आपले डाळवं असतात, जे आपण चिवड्यामध्ये वगैरे घालतो, तर किंवा फुटाण्याची डाळ पण तुम्ही म्हणू शकता याला, तर ते यामध्ये घातलं आणि हे दोन्ही पण चांगलं थोडंसं तेलामध्ये परतवून घेतलं. जे मी सुरुवातीला घालायचं विसरले ना, तर थोडंसं तेलामध्ये याला परतवणं आवश्यक आहे, म्हणूनच मी थोडंसं तेल घातलं आणि याला परत छान परतवून घेतलं. तर 3 ते 4 मिनिटं हे छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये 2 मोठे टोमॅटो घातलेले आहे आणि हे पण आता टोमॅटो चांगले सॉफ्ट होतपर्यंत आपण याला शिजवून घेऊ. आत्तापर्यंत आपण गॅस कमीच ठेवलेला आहे, लो टू मीडियम गॅसवरतीच ही पूर्ण प्रोसेस आपल्याला करायची आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालू आणि चवीपुरता इथे मीठ पण घालू आणि याला अगदी कमी गॅसवर एक 2-3 मिनिटं शिजवून घेऊ. जर हे जे आपण मसाले घातले किंवा तिखट वगैरे घातलं ते जर करपत असेल, तर थोडंसं पाणी यामध्ये घाला आणि याला झाकून चांगलं 2 ते 3 मिनिटं किंवा हे टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी परत पाणी ॲड करते, कारण आपल्याला चटणीसाठी व्यवस्थित पाण्याची गरज आहे. तर मी इथे 1 कप पाणी ॲड केलं आणि याला छान परत शिजवून घेतलं. तर आता तुम्ही बघू शकता टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे आणि इतकं पाणी यामध्ये आहे. आता याला पूर्णपणे थंड होऊ देऊ आणि नंतर याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ. हे बघा, आता आपल्याला नंतर वरून पाणी घालायची गरज नाही, त्याच्यामुळे सुरुवातीलाच किती पाणी घालायचे ते घालून घ्यायचं आणि हे पाणी छान उकळवून घ्यायचं. आता हे बघा, हे सगळं थंड झालेलं आहे. गरम असताना अजिबात करू नका, थोडंसं इथे वाफ दिसत असेल पण खूप गरम नाही आहे, थोडंफार थंड झालेलं आहे. आणि आता मी याला बारीक करून घेते. तर हे बघा, मस्त बारीक झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी बघा आपल्या या चटणीची, इतकी मस्त चटणी ही तयार झाली आहे ना, तुम्हाला काय सांगू. एकदा या पद्धतीने ही चटणी तयार करून बघा, तुम्ही सांबर विसरून जाल, इतकी अप्रतिम चटणी ही तयार होते. मग ही तुम्ही इडली सोबत म्हणा किंवा डोसा, उत्तपम, घावणे कशासोबतही ही इडली अप्रतिम लागते. एकदा नक्की करून बघा. या चटणीची चव अजूनच वाढवण्यासाठी मी इथे मस्त एक तडका तयार केला आहे, तो पण घालू. या तडक्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलं, तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरची घातलेली आहे, सुकी मिरची, आणि ही फोडणी यामध्ये घालू आणि मस्त ही आपली चटणी तयार आहे. हे छान मिक्स करू. बघितलंत ना किती मस्त आपली ही चटणी तयार झाली आहे. कन्सिस्टन्सी बघा, आहाहा, ही बघूनच परत मला इडली आणि डोसा तयार करायची इच्छा होत आहे. तर इडली आपली तयार आहे, चटणी तयार आहे. आता आपण हे सर्व करू. बघितलं किती हेल्दी, किती पौष्टिक आपला हा ब्रेकफास्ट आहे. बघितलं ना, सकाळच्या घाईमध्ये सुद्धा ही इडली पटकन तयार होणारी आहे. तर नक्की ट्राय करा आणि
इडली बघा किती फ्लफी, स्पॉन्जी आणि मस्त जाळीदार आपली ही इडली तयार झालेली आहे. जर तुम्ही वेट लॉस करत असाल ना, तर हे एक हेल्दी ऑप्शन आहे. आणि सकाळी 3-4 इडल्या जर खाल्ल्या तर तुम्हाला दुपारशिवाय अजिबात भूक लागणार नाही आणि मध्ये काही खाण्याची क्रेविंगसुद्धा होणार नाही. तर ही अतिशय पौष्टिक, पटकन होणारी आणि तरीही चवीला अप्रतिम लागणारी नाचणीची इडली एकदा नक्की ट्राय करा आणि यासोबत ही चटणी तर आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.